त्यामुळे अन्नागोती वाढलेली आपली कधी गणपती, नवरात्री, दिवाळी, क्रिसमस, नवीन वर्ष त्यात गेलं नव्हतं. या वर्षी सगळं तुम्ही बघितलंय. त्याच्यामुळे मी एवढंच सांगतो का तुम्ही योग्य प्रकारे योग्य लोकांपर्यंत पोचा, लोकांना कन्व्हिन्स करा आणि आपल्या सगळ्या उमेदवारांना बहुमताने निवडून आणा एवढं तत्व आणि हे त्यांना पण नाकारता येणार. आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा व्यवसाय आहे तिथे पण मला वाटते सूर्याचं पाणी हे त्यांना पण नाकारता येणार. आणि जो खासगी व्यवसाय दुसरा आहे त्याचं नाव काय साई बाबा वॉटर सप्लाय, टँकर वॉटर सप्लाय केले. मध्ये 68 दिवस झाले की टँकरचा व्यवसाय बंद झाला त्यांचा. आणि ते जास्ती आणि जेव्हा ते समोरचे बोलतात की काम त्यांनी घरं बांधली असती गरिबांसाठी, त्याचं पण योगदान आहे. पण खालच्या परिसरामध्ये गुडघ्यापर्यंत चिखलातून जायला लागायची ही परिस्थिती होती. मला वाटत पालघरला जाण्यासाठी जे 1.5 तास लागायचा ते रोरो फेरी सर्व्हिसमुळे पालघर तालुक्यामध्ये चालू आहे. 1.5 वर्ष झाला. माझे मुख्यमंत्री साहेबांनी 9 जुलै गेल्या वर्षी मागणी होती की 250 कोटीचा सिमेंट हॉस्पिटल बांधायचं. 250 कोटी मिळण्याबाबत 9 जुलैला आपला प्रस्तावासाठी 250 कोटीचा GR सँक्शन केला आणि 25 कोटी त्याच दिवशी आपल्या महापालिकेला वर्गणी दिली. पैशाची अडचण नाही, पण 1.5 वर्ष झाला ते हॉस्पिटलचे काम अजूनपर्यंत चालू केले. मुळात जागा कुठे ते पण माहिती नाही. जागा कुठे जातात कोणाच्या जागेमध्ये त्यांना माहिती नाही. अच्छा, बोलताना बोलले की महापालिकेमध्ये एकही हॉस्पिटल नाही. 9 हॉस्पिटल 41 PSU आणि आपला दवाखाना 41 तेवढे आहेत. आई पहिल्यांदा महापौर झाली, 2 मोठे निर्णय घेतले आहे. पहिला निर्णय घेतला की महापालिकाच्या हद्दीमध्ये जेवढे पण महापालिकेचे हॉस्पिटल आहे ते सगळ्या हॉस्पिटलमध्ये एकही रुपया गरिबांकडून घेतला जात नाही. 100% मोफत सर्व्हिस, जी मुंबईमध्ये पण नाही. तुम्ही KM ला जावा, JJ मध्ये जावा, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जावा, तर मुंबईमध्ये पण सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला खिशात हात टाकावा लागतो. आपली एकमेव महापालिका आहे ज्याच्यामध्ये 9च्या 9 हॉस्पिटल आणि 41 PSCS आणि आपला दवाखान्यात एकही रुपया आपला सामान्य माणसाला तिकडे द्यावा लागत. हा सगळ्यात मोठा निर्णय आई जेव्हा पहिल्यांदा महापौर झाली तेव्हा घेतला.
दुसरा सगळ्यात मोठा निर्णय जो घेतला, 140च्या आसपास आपल्या अख्ख्या तालुक्यामध्ये मध्ये गार्डन असेल, तळाव असेल, वेगवेगळी उद्यानं असतील, अख्ख्या तालुक्यामध्ये हे जे ठेकेदार मेंटेन करायचे आणि महापालिकेतून जे कॉन्ट्रॅक्टर पैसे घ्यायचे त्या सगळ्यांना रद्द करून त्या एरियातले त्या विभागातले महिला बचत गट त्यांना ते तळाव, उद्यानं, गार्डन हे सगळे सांभाळण्यात. आता सगळ्यात मोठा जोक सांगू तुम्हाला, गेल्या महिन्यापर्यंत ज्यांना महापालिकेने सर्टिफिकेट दिलं आपल्या महिला बचत गटला की तुमचं काम हे खूप चांगलं आहे, 140 महिला बचत गटला शोकॉज नोटीस दिलाय की तुमच्याकडून त्या काही तुम्ही महिला बचत गटवाल्या कुठला उद्या तुमच्याकडे आहे वर्धमान तळाव नगर तुम्हाला नोटीस आलाय, शोकॉज नोटीस आलाय तुम्हाला. तुमच्याकडून ते हिरो घेणार आहेत आणि कॉन्ट्रॅक्टरला ते देणार आहेत, आपण ते होऊ देणार नाही. म्हणजे मला पद्धतच समजलेला आहे की जो 15 अनेक महिलांना 2 पैसे मिळतील आणि त्याची 2 कारणं होती. ते कॉन्ट्रॅक्टर चोऱ्या करायचे तिकडे, मेंटेनन्स वगैरेचा नामोनिशाण नाही आणि महापालिकेने कॉन्ट्रॅक्टर लुटायला बसलेले, तर त्यांना कडून महिला बचत गटला का दिलं तर आपल्या महिलांना 2 पैसे मिळते ते कॉन्ट्रॅक्टर घेत होते. आणि दुसरं महत्वाचं कारण त्या परिसरातले महिला बचत गटला दिल्यामुळे ते त्या आपुलकीने जी वास्तू होती, मग ते तळाव असेल किंवा गार्डन असेल किंवा कुठली वास्तू, ते आपुलकीने आपली समजून ते मनापासून मेंटेन करायचे आणि काही असलं म्हणजे मन जरी गेलं असेल तर ते त्वरित महापालिकेला जाऊन ते काम करून घ्यायचे. कारण की मालक कोण, आपला महिला बचत गट, आपण मालक कोण ते वास्तू सांभाळायचे. काय चूक केलेली त्याच्यामध्ये, अख्ख्या तालुक्यामध्ये सगळ्या महिला बचत गटाला नोटीस दिलाय सोबत नोटीस. आणि एकमेव कारण ह्यांना 2 पैसे भेटतात ना ते रद्द करायचं ना कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं, म्हणजे टक्के तुझे चालू होते. बरोबर का नाही? तुम्ही आजूबाजू वसई विरार कुठल्याही महिला बचत गटशी बोला, सगळ्यांना नोटीसेस गेलाय. म्हणजे ज्यांना महापालिकेने महिन्याभरात सर्टिफिकेट दिलं ना की तुमचं काम खूप चांगलं आहे, त्या लोकांना आपण शोकॉज नोटीस दिली. एकमेव कारण कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं ना टक्के टुके चालू करायचे. आता महापालिकेचे टक्के टुके म्हणजे काय, तर तुम्ही आणि आम्ही जे घरपट्टी बघतो, जे पाणीपट्टी बघतो, आपण आज काही दुकान विकत घेतलं तर जीएसटीच्या माध्यमातून टॅक्स भरतो. हाच सगळा पैसा महापालिकेच्या माध्यमातून सगळी विविध कामं होतात. महापालिका काय आपल्याला मेहरबानीने उपकार करत नाही, महापालिकेची ती जबाबदारी. हे टक्के टुक्के कशासाठी, तर आजच सकाळपासून टीव्हीवर आपण बातम्यांमध्ये बघितलं असेल, कुठे साडीमध्ये लपेटून पाकिट वाटली जात आहेत, कुठे कॅलेंडर मध्ये पाकिट लपेटून वाटली जात आहेत, कुठे पॅम्पलेट मध्ये, कुठे मॅनिफेस्टो मध्ये लपेटून पाकिट वाटली जातात. हे सगळ्याच बातम्यामध्ये सकाळपासून चालू. तर हे टक्के टुके त्यासाठी. एक फक्त सांगतो, येथे तुमच्याकडे येथे तुमच्याकडे हे साडीमध्ये लपेटून, कॅलेंडर मध्ये लपेटून, मॅनिफेस्टो मध्ये लपेटून पाकिट घेऊन घ्यायचं का नाही घ्यायचं त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. तुमचाच पैसा आहे तो, तुमचाच पैसा आहे तो. जे टक्के टुकेमधून निघते ना, हा तुमचाच पैसा आहे. घ्यायचं का नाही घ्यायचं त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही, तो तुमचा अधिकार. पण जो माणूस तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये लपेटून पाकिटा पोचवतोय, तो सेवेसाठी आहे, तो महापालिकेत लुटायला बसलेला आहे. 12 लाख मतदार आहेत आपल्या महापालिकेमध्ये, 12 लाख मतदार आहेत. प्रति मतदार 90 पैसे प्रति दिन.
ही किंमत लावलेली आपल्या मतदाराची आहे. किती 90 पैसे प्रति, म्हणजे 5 वर्षामध्ये आपण जर डिवाइड केलं तर 90 पैसे प्रति ही किंमत लावली आपल्या तालुक्यात. 12 लाख मतदार 2000 रुपये म्हणजे 240 कोटी रुपये जातात. 240 कोटी रुपये आले कुठून? आले कुठून एवढे पैसे? 240 कोटी. एक लक्षात घ्या, जो लपेटून आज देतो ना 5 वर्ष आपल्याला लपेटून टाकेल, एवढंच लक्षात ठेवा. 5 वर्ष तुम्हाला सगळ्यांना लपेटून टाकेल आणि 1 वर्षाच्या परिवर्तन मध्ये किती गरिबांबरोबर उभे राहिले ते सगळ्यांनीच बघितलं. मला पण पाठोपाठ मीटिंग आहेत, उमेश का काय तिकडे पुढची बॅटिंग ते करतीलच. सगळ्या उमेदवारांवर आपला आशीर्वाद राहील एवढी अपेक्षा करतो. सगळ्यांना 4 वेळा मतदान करायचं. म्हणजे जुन्या इलेक्शन मध्ये एकच मत प्रत्येक मतदाराला द्यावं लागत होतं. आता प्रत्येक मतदाराला 4 वेळा बटन दाबायचं आहे. कुठलं बटन दाबायचं आहे? जिथपर्यंत तुम्ही 4 वेळा बटन दाबत नाही तिथपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. आपल्या सगळ्या ओळख पाळत नात्या गोष्टातली सगळ्यांना सांगा, त्यांच्यावर सगळ्यांवर आशीर्वाद ठेवली एवढीच अपेक्षा करतो. लपेटात तुम्ही येणार नाही. पुढची 5 वर्ष एवढी ताकद आपल्यामध्ये एवढं चालतो 244 काय झालं ही सध्याची सरकार आहे ही वेगवेगळ्या त्यामध्ये आपण जर लक्ष दिलं असेल, तुम्ही सर्वांनी याची जर पाठा उठून बघितली असतील म्हणजे आपला इतका प्रॉब्लेम आपल्या पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, गटाराची समस्या असेल, शिक्षणाचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, या सर्वांचं समाधान म्हणजे बहुजन विकास आघाडी. बहुजन विकास आघाडी लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. आपली निशाणी आहे शिफ्टी शिफ्टी शिफ्टी. मतदार बंधू आणि भगिनींनो, आपला पक्ष म्हणजे बहुजन विकास आघाडी.
दाम पण दाम याची समजून घालायला लागेल ना. मला ते काळ स्टेटस मधून बघितलं ना तेव्हाच कळालं. दोन मशीन असणार आहेत तिकडे, त्याच्यात अ ब क ड अशी 4 भाग आहेत. प्रत्येक भागात शिट्टी समोरचं बटन दाबायचं. असं किती वेळा शिट्टी समोरचं बटन दाबायचं? 4 वेळा. लक्षात ठेवायची शिट्टी. मॅडम चला पुढे ना शेंगदाणा 4 भाग आहेत. प्रत्येक भागात शिट्टी समोरचं बटन दाबायचं आणि हिंदी शिट्टी बटन दाबायची 4. तेव्हा तुमचं मन 1 2 3 4 सगळी नका येऊ चला आपली निशाणी इथे अशी 2 मशीन असणार आहे. रेगुलर आके इनका प्रॉब्लम बताती है। इसमें से इनके जो कॉमन संडास के इश्यू थे वो हमने क्लियर किए। पानी की सुविधा भी की है, लेकिन अभी ये ऊंचाई पे पानी नहीं चल रहा है, ऐसा इनका कंप्लेंट अभी मालूम पड़ गया है। इसके लिए अपन नया पाइपलाइन डालने को लिया है। बारिश में पहाड़ हाँ आपके सब क्वेश्चन का जवाब देते। जो पानी कम पड़ता है या प्रेशर कम है, उसका आने वाले दिनों में हम नया लाइन डाल रहे हैं और नया लाइन डालने के बाद में इनका पानी का असुविधा थोड़ी बहुत है वो क्लियर हो जाएगी। बहुत से रास्ते कंक्रीट के बने हैं, अभी अपन खड़े वो भी कंक्रीट का रास्ता बना है। कई जगह पे बारिश का तेज होने की वजह से टूट गए होंगे, उसका भी काम आने वाले दिनों में करेंगे। और जीवदानी पहाड़ से जो पत्थर आते हैं जो हेवी बारिश में आते हैं, अभी इनका कैसा है ये पहाड़ के नीचे ही बैठी वस्तु है। तो ये जीवदानी पहाड़ को पूरे पौधे से ढका रहे, बहुत पौधे लगा रहे। ये जीवदानी ट्रस्ट ज्वाइंट फॉरेस्ट मैनेजमेंट के साथ में फॉरेस्ट डिपार्टमेंट के साथ किया और म्यूनसिपालिटी, ऐसा तीनों का ट्राई एग्रीमेंट है। और इधर पूरे पौधे लगा रहे। तो नया जब फॉरेस्टेशन होएगा तभी इनका ये प्रॉब्लम बहुत सा सॉल्व हो जाए। धन्यवाद। और वही रास्ता है, क्योंकि ये पहाड़ है, इसको आप या मैं रुका नहीं सकते। तो अपने पास रास्ता है कि इसके ऊपर ज्यादा से ज्यादा पेड़ लगा के, वो पेड़ लगाने के लिए और जगाने के लिए उसके लिए पानी का सुविधा भी कर दिया जीवदानी ट्रस्ट ने। तो आने वाले दिनों में थोड़ी दिक्कत है वो कम हो जाएगी। धन्यवाद।